तुम्ही जेव्हा माझा फोटो काढतात ना तर माझी परमिशन घ्यायला पाहिजे। न्यू कॅम्प कंपनी बाहेर सुरक्षा रक्षकांचा राडा, महिला पत्रकारांसोबत सुरक्षा रक्षकांचं अश्लाघ्य वर्तन, कोण घालतंय सुरक्षा रक्षकांना पाठीशी, न्यू कॅम्प कंपनीवर कुणाचा वर्दहस्त। युट्यूबला दिसणार आहे, तुमचा नंबर आहे माझ्याकडे, मी तुम्हाला लिंक टाकली असती। नाही तुम्ही जेव्हा माझा फोटो काढतात ना तर माझी परमिशन घ्यायला पाहिजे। मागच्या वेळेस मी कशी आली होती परमिशन घ्यायला, तसं तुम्ही माझी परमिशन घेतली पाहिजे माझा व्हिडिओ काढताना। आता मी हा असा घेऊन जाणार। तुम्ही मला विचारलात का मॅडम तुमचा व्हिडिओ मी काढू शकतो का? मी मागच्या वेळेस कशी रूल रेग्युलेशनने आली होती, मी आता हे उचलणार, कारण तुम्ही माझ्या मताविरुद्ध माझ्या मनाविरुद्ध माझा व्हिडिओ काढलाय दोघांनी। भर रस्त्यात सुरू असलेला हा राडा आहे भांडूपच्या लेक रोड परिसरातील न्यू कॅम्प कंपनी बाहेरचा। न्यू कॅम्प कंपनीचे सुरक्षा रक्षक हे शहर मुंबईच्या महिला पत्रकाराशी अश्लाघ्य वर्तन करतायत। या महिलेचा व्हिडिओ सुरक्षा रक्षक त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित करतायत। खरं तर न्यू कॅम्प कंपनीवर पालिका प्रशासनाने कार्यवाहीचा बडगा उचलला आहे। या कंपनीचा परवाना रद्द केला आहे। या संदर्भातील बातमी शहर मुंबईच्या महिला पत्रकार न्यू कॅम्प कंपनीच्या बाहेर जाऊन करत असताना या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। यासोबतच काही सुरक्षा रक्षकांनी या महिला पत्रकाराचे फोटो देखील त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित केले आहेत। या संदर्भात या महिला पत्रकाराने आवाज उचलताच या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी थेट या महिला पत्रकारावरच आवाज उचलायला सुरुवात केली आहे। दिवसा ढवळ्या या न्यू कॅम्प कंपनीच्या बाहेर हा संपूर्ण प्रकार सुरू होता, परंतु या सुरक्षा रक्षकांना कुणीच रोखण्याची हिंमत केली नाही। भांडूप पश्चिम परिसरातून प्रदूषणाच्या बाबतीत अतिशय गंभीर बाब समोर आलेली आहे। येथील स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केलेल्या होत्या की आपण बघू शकतात ही न्यू कॅम्प प्रॉडक्ट कॉर्पोरेशन नावाची कंपनी आहे। हिला गेल्या 2 महिन्यांपासून परवाना रद्द करण्यात आलेला आहे महानगरपालिकेकडून। 27 ऑक्टोबर 2025 रोजी या कंपनीचा परवाना रद्द करण्यात आलेला होता। तरी देखील ही जी न्यू कॅम्प प्रॉडक्ट कॉर्पोरेशन कंपनी आहे ती अद्याप सुरू आहे। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असताना देखील प्रदूषण नियामक मंडळाकडून कार्यवाही झाली असती देखील पालिका प्रशासनाने या कंपनीचा परवाना रद्द केला असला तरी देखील ही कंपनी अद्यापही सुरू आहे। याचंच वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकारासोबत अशा प्रकारे सुरक्षा रक्षकांकडून अश्लाघ्य वर्तन केलं जात आहे। त्यामुळे या कंपनीवर कुणाचा वरदहस्त आहे आणि कुणाच्या छत्रछायेखाली ही कंपनी सुरू आहे असा सवाल विचारला जातोय। लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी या सुरक्षा रक्षकांकडून केला जातोय। नेमकी आता यावर काय कार्यवाही होणार आहे, न्यू कॅम्प कंपनीवर नेमकी टाळेबंदी कधी येते याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो न्यूज शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।